मंदिर काढून जवळजवळ 4 ते 4.5 वर्ष झाली, जीर्णोद्धार करून 4.5 वर्ष झाली। आता त्याचा विधी आमचे राजेंद्र कुलकर्णी महाराज, भटजी महाराज यांनी आम्हाला सहकार्य करून पूर्ण आमचं पूर्णत्व सांगलेलं आहे। आणि याच्यापुढे आमचे अध्यक्ष 2 शब्द बोलतात। आमचा कार्यक्रम गेले 4-5 दिवस 6 तारखेपासून चालू होता। तो अगदी थाटामाटात झाला। आम्हाला सर्व गावकऱ्यांनी व इतर पाहुणे मंडळींनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून आमचा कार्यक्रम यशस्वी केला। मी त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, पाहुणे मंडळीचे मी सर्वांचे आभार मानतो। प्रथमतः आमच्या गावचे आराध्य देव विठ्ठल कुमार नतमस्तक होतो। आज या ठिकाणी अंगरगे ग्रामवासीय यांनी गेले 8 दिवस या देवांची मनोभावी सेवा करून आज या ठिकाणी शेवटच्या महाप्रसादानं या समारंभाची सांगता केलेली आहे। तर गेले 8 दिवस ही जीर्णोद्धार कमिटी त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी अगदी आतुरात या ठिकाणी या देवाची सेवा बजावलेली आहे। या देवानं असं त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद ठेवून त्यांच्याकडे अशीच मोठी सेवा करून द्यावी असं या देवाला मी समजून सांगतो। आमचं मंदिर जीर्ण झालं होतं, त्यानंतर आम्ही गल्लीमधून जे वडीलधारी मंडळी व कार्यकर्ते बोलवून या ठिकाणी मंदिर नवीन परत बांधायचा संकल्प आम्ही हाती घेतला। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आम्हाला एक कमिटी बनवावी लागली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष माननीय कृष्णा नागोजी उंदरे होते। आणि त्यांनी ही कमिटी स्थापन करून आपण मंदिर कसं घडवायचं हे सर्व कमिटीला बोलवून त्या ठिकाणी सांगून सर्व नियोजन करून या ठिकाणी मंदिर घडवलं। आणि या मंदिरचा उद्घाटन सोहळा आज थाटामाटात होत आहे। तरी या कमिटीचे अध्यक्ष कृष्णा उंदरे नाही गेलेले आहेत, परंतु ते या ठिकाणी आहेत असं आम्ही समजून हा कार्यक्रम संपन्न करत आहे। आणि आज या कार्यक्रमाची सांगता होत आहे। आज रोजी आमच्या अंगरगा गावामध्ये कलाकीर्तनाने आमच्या मंदिरचा सांगता झालेली आहे। 7 दिवस दैनंदिन कार्यक्रम चालू करून सर्व सुरळीतपणे आमच्या जीर्णोद्धार कमिटीने हाती घेतलेलं काम आज पूर्ण केलेलं आहे। तरी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत। 7 दिवस असा कार्यक्रम भरगत करून त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये कुठला अडथळा न आणता व्यवस्थित पार पडले। काही कृष्णा नागोजी उंदरे त्यांच्या पाठीमागे त्यांनी सर्व काम व्यवस्थित केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व जीर्णोद्धार कमिटीचे हार्दिक स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो। आज रोजी अंगरगा गावामध्ये विठ्ठलदेव गल्लीमध्ये विठ्ठल रुक्माई मंदिर उद्घाटन सोहळा परत महाप्रसादचं आयोजन चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थित पाहुणे मंडळी, गाव मंडळी यांच्या गजरात मोठ्याने कार्यक्रम आयोजन करून व्यवस्थित झाल्याबद्दल सर्व गावामधील गल्लीतल्या कार्यकर्त्यांना परत गावातल्या पूर्ण नागरिकांना आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। पंढरीसी माझे हक्काचे माहेर, सासूर संसार साराचा, हे तुझे गे विठाई नाम येता ओठी, व्यथा कोटी कोटी विसरिल्या। पंढरपूरवासिनी विठाई गे, पंढरपूरवासिनी जवळी घेल कर तू आई गे, पंढरपूरवासिनी नांदुनिया शिणलो गे
मायेच्या संसारी चालून या दमलोगे ही जन्मांची वारी सहेना साता पदरी घे तू आता जन्मा जन्मांचा विरह सरूद गयाई मी तू पाणाचा भेद विरोध भेटीये नाही माऊली पंढरीचे आई माऊली पंढरीचे आई माऊली पंढरीचे आई सावळे रूप साजिरे विठाई गे डावीशिले पुर जरा लागली ओढ मायची माऊली गे यासाठी आलो मायरा घेऊन या थकलो गे नरदेहाचे उठाणे भोगाचे गाराणे हे येणे अनजाणे भवपाशाचे तारे तुझ पाशी हे सारे जाळी तीन जया संसार ज्वाळ होते नाही माथी चंदन आणि तुळशी माळ तुझे नको काही माऊली पंढरीचे घेईन मुखदर्शन पाहिन ती दिव्य दिठी सावया चैतन्याला मारीन कैवल्य मिठी मी सारा तुझा लेका तू मायेचा सिंधू मी थेंबा तुझा एक भेटाया जो निघाला वाळवंटी तो आला तू अंत आता पाहून तो गे अंत नको मज वाळवंटी सोडू नको गे भेटीयल नाही माऊली पंढरीचे
भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी 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 तैसे तुम्ही जागी संत जन तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत